नमस्कार. कॅनव्हा शिका मराठीतून सहज आणि सोप्या भाषेमध्ये भाग 1 यामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण कॅनव्हाबद्दल जाणून घेणार आहोत. कॅनव्हा हे एक अतिशय सोपे ग्राफिक डिझाईन प्लॅटफॉर्म आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रगत डिझाईन कौशल्याची गरज नाही. हे तुम्ही तुमच्या ब्राउझरमध्ये किंवा मोबाईल ॲपवर सहज वापरू शकता. कॅनव्हा वापरून तुम्ही काय काय करू शकता, तर तुम्ही यूट्यूब थंबनेल्स, सोशल मीडिया पोस्ट जसे की इंस्टाग्राम किंवा फेसबुक, प्रेझेंटेशन्स, लोगो आणि व्हिडिओ देखील बनवू शकता. विद्यार्थी आणि कंटेंट क्रिएटर्स त्यांच्यासाठी हे एक उत्तम साधन आहे. कॅनव्हा होम स्क्रीन, कॅनव्हाची जी होम स्क्रीन असते म्हणजे जेव्हा आपण कॅनव्हा सुरू करतो, जेव्हा तुम्ही कॅनव्हा उघडता तेव्हा तुम्हाला जी माहिती पहिली स्क्रीन दिसते तिला आपण होम स्क्रीन किंवा डॅशबोर्ड म्हणतो. हे तुमचे मुख्य केंद्र म्हणजे कंट्रोल सेंटर आहे, जिथे तुम्ही डिझाईन्स जे आहे त्या वेगाने तयार करू शकता. आता या ठिकाणी कंट्रोल सेंटरमध्ये तुम्हाला दिसतंय, या ठिकाणी तुम्हाला डिझाईन तयार करायची आहे. स्क्रीनच्या सर्वात वरच्या बाजूला नॅव्हिगेशन बार असतो आणि तिथे तुम्ही सर्च बार वापरून तुम्ही कोणतेही टेम्पलेट शोधू शकता. तसेच क्रिएट डिझाईन या बटनावर क्लिक जर तुम्ही केलं तर तुम्ही नवीन प्रोजेक्ट सुरू करू शकता. आपण प्रॅक्टिकली हे सगळं पाहणारच आहोत. आता लेफ्ट साईडला जो मेनू बार असतो, लेफ्ट साईड बार मेनू, यामध्ये तुम्हाला म्हणजे डाव्या बाजूला जो मेनू असतो त्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे पर्याय मिळतात. जसे होम करून तुम्ही मुख्य डॅशबोर्डवर जाऊ शकता. त्यानंतर प्रोजेक्ट्स मध्ये तुमचे सर्व जुने डिझाईन्स असतात आणि टेम्पलेट्समध्ये तुम्हाला हजारो तयार लेआउट्स मिळतात. मध्यभागी जो आहे, मध्यभागी असतो जो भाग कॅनव्हाच्या, त्याला वर्कस्पेस म्हणतात. तिथे तुम्हाला सोशल मीडिया किंवा प्रेझेंटेशन्स आणि मार्केटिंग मटेरियल्स, विविध टेम्पलेट्स सुचवले जातात आणि तुम्ही कोणत्याही टेम्पलेटवर क्लिक करून लगेच त्याला एडिटिंगसुद्धा करू शकता. आता अलीकडील जे डिझाईन्स आहे म्हणजे रिसेंट डिझाईन सेक्शन जे आहे, त्या विभागामध्ये तुम्ही कडेच काम केलेले जे काही प्रोजेक्ट असतात ते तुम्ही पाहू शकता आणि यामुळे तुम्हाला तुमचे अपूर्ण राहिलेले जे काम आहे ते पटकन शोधून पुन्हा सुरू करण्यास मदत होते. कॅनव्हामध्ये आता काही नवीन AI टूल्स देखील आलेले आहेत, जसे की मॅजिक डिझाईन, जे आपल्याला आपोआप डिझाईन तयार करून देतं, आणि टेक्स्ट टू इमेज, जे तुमच्या शब्दांवरून चित्र तयार करते. थोडक्यात लक्षात ठेवा की कॅनव्हा हा तुमचा डिझाईन कंट्रोल सेंटर आहे आणि सर्व काही क्रिएट डिझाईनपासून सुरू होते आणि रेडीमेड टेम्पलेट्समुळे तुमचा वेळ आणि मेहनत दोन्ही पण वाचतात. आता आपण प्रॅक्टिकली पाहूया की कॅनव्हा कसे सुरू करायचे आणि कॅनव्हाचा ओपनिंग स्क्रीन जो आहे तो थोडासा समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला पुढचे काम करायला सोपे जाईल. चला तर मग प्रॅक्टिकल करूया कॅनव्हावर. कॅनव्हामध्ये जाण्यासाठी सर्वप्रथम गुगल क्रोम ओपन करा आणि तुमच्या जीमेलला लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर कॅनव्हा असं टाईप करायचं. त्यानंतर फर्स्ट जी लिंक आहे तिच्यावर आपण क्लिक करूया. लॉग इन, कंटिन्यू इन ब्राउझर इन्स्टेड. आता इथे आल्यानंतर आपण ओपन मेनू, त्यानंतर क्रिएट. आता समजा सोशल मीडियामध्ये तुम्हाला काही इंस्टाग्राम पोस्ट, इंस्टाग्राम स्टोरी, फेसबुक पोस्ट जे काही करायचं असेल ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. थंबनेल बनवायचं असेल थंबनेल, व्हिडिओ बनवायचा असेल तर व्हिडिओ, जे काय असेल ते आपण सिलेक्ट करायचं. नाहीतर मग इथे टेम्पलेट्सवर क्लिक करा लेफ्ट हँड साईडनं आणि या ठिकाणी तुम्हाला टेम्पलेट्स मिळतील.
हे सगळे रेडीमेड टेम्पलेट्स आहेत. यातून आपण कुठलंही एक टेम्पलेट घेऊ शकतो. आता समजा मी इथे पोस्टर घेते. बघा इथे पोस्टर तुम्ही घेऊ शकता. इथे तुम्हाला जर हे नको असेल, जे बनवलेले आहे ऑलरेडी ते नको असेल तर तुम्ही क्रिएट ब्लँक म्हणा. कंटिन्यू इन ब्राउझर इन्स्टेड. आता इथे आल्यानंतर या साईडला आपला हा टूलचा एक बार आहे लेफ्ट हँड साईडचा, आणि हा आपला वर्किंग एरिया आहे, वर्क स्पेस. आता या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे. आता या ठिकाणी आपण आज भाग 1 मध्ये आपण फक्त टेक्स्ट कसे टाकायचे ते पाहूया. त्याआधी आपण थोडंसं बॅकग्राऊंडला आपण थोडं चेंज करू. समजा हा बॅकग्राऊंड कलर मी घेतला आणि इथे मी एक टेक्स्ट टीवर क्लिक करते. इथे टेक्स्ट बॉक्स आला. आता इथे ॲड अ टेक्स्ट बॉक्स म्हणा आणि इथे आपण टाईप करूया. समजा मी एक टेक्स्ट टाईपला आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता बघा इथे झूम तुम्हाला करता येतं. इथे खाली या पेजला तुम्ही झूम करू शकता. त्याचप्रमाणे इथे ॲड पेज केलं तर खाली एक पेज तुम्हाला ॲड करता येतो. आता मी थोडंसं पहिल्याच पेजवर काम करते आणि इथे झूम करते. आता इथे मी एक टेक्स्ट टाकला. या टेक्स्टला बघा आता मला उचलायचं असेल तर मी असं इथून तर असं कुठेही ठेवू शकते. मला वरती खाली जिथे पाहिजे तिथे मी त्याला ठेवू शकते. आता या टेक्स्टला मला संपूर्ण चेंज करायचं. समजा मी याला असं सिलेक्ट करते इथनं असं, आणि म्हणजे दिसतं इथे तुम्हाला फॉन्ट दिसतात वेगवेगळे. इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण एक फॉन्टची लिस्ट मिळते. आता बघा इथे याला असं मोठं कमी जास्त तुम्हाला इकडनं या साईडने, लेफ्ट साईडने, राईट साईडने सगळ्या बाजूने तुम्ही त्याला चेंज करू शकता. त्याच्यातला जर ब्लॅक कलरचा असेल तर मग इथे येऊन टेक्स्ट कलर मी सिलेक्ट करून इथे कलर टाकू शकते. बघा जसं तुम्हाला पाहिजे तसं त्याला उचलता येतं. हे बघा उचलता येतं, कलर बदलता येतो, इथनं कलर बदलता येतो, इथनं साईज चेंज करता येते. बघा इथे ही दिसते प्लस याला मी आता असं उचलून ठेवते इकडे. जे नको असेल ते आपण इथून क्लोज करून टाकू. इथून आता बघा याची साईज मला कमी जास्त, इथनं मायनसवर क्लिक केलं तर मला साईज कमी करता येते, प्लसवर क्लिक केलं तर साईज वाढवता येते. याला मला अंडरलाईन करता येते. बघा अंडरलाईन. नंतर इथे तुम्ही त्याला इफेक्ट देऊ शकता. ठीक आहे. आता समजा मी एखादं काहीतरी चेंज केलं आणि मला ते नको असेल, समजा आता मी इथे असं केलं आणि मला ते वाटलं की अरे मी उगाच डिलीट केलं, तर मी तुम्ही Ctrl+Z प्रेस करा, पुन्हा तुम्हाला ते मिळणार. आता समजा मला हेच टेक्स्ट अजून एकदा हवं असेल तर मी इथून डुप्लिकेट करू शकते. बघा डुप्लिकेट. बघा जेवढ्या वेळेस तुम्ही प्रेस कराल डुप्लिकेट तेवढ्या वेळेस तुम्ही ते डुप्लिकेट ते सेम टेक्स्ट तुम्ही किती वेळा पण देऊ शकता. याला तुम्ही ॲनिमेट करू शकता. याला मी ॲनिमेशन दिलं. आता याला क्लिक करायचं, याला क्लिक केलं, इकडे क्लिक केलं की हवे ते ॲनिमेशन तुम्ही इफेक्ट त्याला देऊ शकता. इथे इकडनं तुम्ही त्याला ना आपलं पूर्ववत लहान मोठं पाहिजे तसं करू शकता. आणि यांना प्रिव्ह्यू करण्यासाठी इकडे Ctrl+Alt+T प्रेस करा किंवा असं काय
तुम्ही जेवढं सगळं केलेलं तुमचं काम आहे ते पूर्ण स्क्रीनवर तुम्हाला छान दिसतं. इथे एस्केप प्रेस करा, पुन्हा आपण आपल्या मेनूवर परत येतो. ओके, इथे क्लोज बटन आहे कोपऱ्यात, त्याला क्लिक करा. अशा प्रकारे आज आपण बॅकग्राऊंड कसा चेंज करायचा आणि टेक्स्ट कसे ॲड करायचे, त्याची साईज कशी बदलायची, कलर कसा बदलायचा आणि त्याला इफेक्ट कसं द्यायचं, ॲनिमेशन इफेक्ट, ते शिकलो. आता तुम्ही एक काम सगळ्यांनी एक वर्क करा की तुम्ही तुमचं नाव जे आहे ते तुम्ही 10 वेळेस वेगवेगळ्या फॉन्ट अप्लाय करून टाईप करा आणि त्याला वेगवेगळे कलर्स अप्लाय करा, साईज अप्लाय करा. छोटं नाव आधी, नंतर मग मोठं 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 असं नाव, असं तुम्ही तुमचं नाव टाईप करा, त्याला कलर द्या, वेगवेगळे ॲनिमेशन इफेक्ट द्या आणि मग प्रॅक्टिस करा. थँक्यू.